नमस्कार. न्यूज माझं सोलापूरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नवदुर्गामध्ये चौथं पुष्प गुंफण्यासाठी इथे जमलेलो आहोत. स्त्री शक्ती ही भारतीय संस्कृतीमध्ये पूजली जाते. ती सृजनाचं प्रतीक पण मानली जाते. स्त्री आणि शक्ती, स्त्री आणि सौंदर्य ही समीकरणं सगळ्यांना माहीत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी जेव्हा आपलं पदार्पण केलं तर सौंदर्याचं एक मोठं क्षेत्र स्त्रियांसाठी दोन्ही हात पसरवून बोलत होतं. आपल्याकडे फॅशन्स, कपड्याची फॅशन असेल, केशभूषा असेल, वेशभूषा असेल, तर आपण जर जुने ग्रंथ आणि जुने चित्रपट वगैरे पाहिले तर फॅशनची दुनिया किती पुढे गेलेली आहे हे आपल्याला जाणवतं. आजकाल आपण प्रत्येक स्त्रिया सजग झालेलो आहोत. स्वतःचं प्रेझेंटेशन आणि स्वतःला हे करणं, प्रोजेक्ट करणं हा एक मुख्य केंद्रबिंदू व्यवसाय असू दे, आपल्या नोकरी असू देत किंवा आपण सोशल वर्क करत असू, तर हा एक मुख्य केंद्रबिंदू आहे की प्रेझेंटेशन, स्वतःला प्रोजेक्ट करणं. तर यासाठी म्हणून सर्व शहरांमधून अनेक ब्युटी पार्लर्स आले, अनेक ब्युटिशियन्स निघाल्या आणि सुंदर स्त्रियांना अधिक सुंदर करणं, कुरूप स्त्रियांना थोडं बरं करणं आणि बऱ्याच स्त्रियांना सुंदर करणं, अशा जादूची बोटं घेऊन सोलापुरामध्ये म्हणा किंवा एकूणच समाजामध्ये खूपशी ब्युटी पार्लर्स आली. आणि अर्थातच स्त्रियांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. सोलापुरामध्ये गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आज दीपा मडकी मॅडम आपल्याकडे आलेला आहे. आणि सोलापुरामध्ये गावामध्ये सराफ बाजारामध्ये दीपाज ब्युटी पार्लर त्यांचं आहे. त्यांचं नाव दीपा आहे आणि त्यांचं काम पण दिव्यासारखं प्रकाशमान आहे. त्यांच्याकडे जेव्हा हा कॅमेरा जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच त्या तेजस्वी सुद्धा आहेत. नमस्कार दीपा मॅडम. नमस्कार. आणि या आमच्या चॅनलमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही ब्युटिशियन आहात हे सगळ्यांना लक्षात येतच. आणि एकूणच आपला पेहराव, आपली वेशभूषा याच्या माध्यमातून स्त्रियांपर्यंत तुम्ही लोक एक संदेश पोहोचवू शकता की ओ यू कॅन. येस. असं. तर तुम्ही जेव्हा ब्युटिशियन व्हायचं ठरवलं किंवा ब्युटिशियन बरोबर तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट म्हणून पण स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, तर तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात हे आपण अगोदर आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. येस. नमस्कार. जसं ताईंनी जसं सांगितलं की एक ब्युटिशियन काय असते, ती स्वतःच्या व्यक्तिमत्वामधून तिची ओळख देत असते नेहमीच. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्या प्रोफेशनमध्ये राहण्यासाठी ना त्याचं व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे, सक्सेसफुल होईल. सो माझा जो प्रवास होता तो माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर सुरुवात झाला, ॲक्च्युली प्रोफेशनलसाठी. सो माझी बऱ्याच वर्षापासून अशी इच्छा होती की मी काहीतरी करेल. आणि प्रत्येक स्त्रीला ती इच्छा असते. प्रत्येकाला सपोर्ट हा मिळत असतो त्याच्या त्या बॅकग्राऊंड लाईफ वाईज किंवा सपोर्ट सिस्टीम वाईज. सो मलाही माझ्या घरातून, माझ्या मिस्टरांकडून सपोर्ट भेटला. माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर मला या क्षेत्रामध्ये येता आलं आणि खूप सुंदर हा प्रवास होता माझा. सतत नवीन खूप काही शिकायला भेटलं. आणि जेव्हा मी स्किनवरती आम्ही ट्रीटमेंट जेव्हा करतो, म्हणजे आमच्या पार्लरमध्ये जेव्हा ट्रीटमेंट होतात वेगवेगळ्या लेवलच्या, तेव्हा स्किन बघितली जाते, स्किन समजली जाते. मग तेव्हा असं वाटतं की अरे यार, की देवाने किती सुंदर हे शरीर बनवलंय. आणि या सुंदर शरीराला अजून सुंदर बनवण्यासाठी जो आम्हाला एक हा प्लॅटफॉर्म मिळाला तो खूप सुंदर आहे. आणि मी नेहमी ग्रेटफुल असते या गोष्टींसाठी की मला वेगवेगळ्या स्किन समजतात, वेगवेगळ्या स्किनवर खूप छान ट्रीटमेंट करता येतात. खूप जणांचे खूप काही प्रॉब्लेम आहेत, बरीच लोक अवेअर नसतात त्यांच्या स्किनसाठी. सो आपल्याकडे अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात, वेगवेगळे पील यूज करून, मशीन्स असतात, याद्वारे आपण बऱ्यापैकी स्किनला खूप छान ग्रोथ देतो. ऑलरेडी जी सुंदर स्त्री आहे तिला अजून तिची सुंदरता आपण आपल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समधून वाढवतो. आणि याच्यासोबत एक असतं की आपण काउन्सिलिंग असतं. जेव्हा तुम्ही फक्त ट्रीटमेंट ही वरती स्किनवरती, वरच्या लेअरवरती केली जाते, पण जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग हा प्रकार देता एखाद्या स्त्रीसोबत, जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, बोलता,
तर जेव्हा तुम्ही त्यांच्याशी काउन्सिलिंग करता, त्यांची दिनचर्या काय आहे, त्यांचा डेली रुटीन, त्यांचा डाएट, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी 1 to 1 कनेक्ट होता, कोऑर्डिनेट करता, सो तुम्ही त्यांच्या दिनचर्या समजून घेऊन तुम्ही त्यांना खूप छान काउन्सिलिंग करून त्यांचा मेंटली जो काही बिलीफ पॅटर्न आहे, तर तुम्ही त्या बिलीफ पॅटर्नवरती काम करून जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो, तर दोन्ही गोष्टी खूप सुंदर पद्धतीने एकत्र चालतात आणि मग ती ग्रोथ इंटरनली आणि एक्सटर्नली ऑटोमॅटिक दिसायला लागते. आणि बऱ्याचदा डॉक्टरही आपल्याला, आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरही आपल्याला सांगतात की तुम्ही इंटरनली पण कसं राहायला हवं. सो एक्सटर्नली ऑटोमॅटिक रिझल्ट हे येतच असतात. आणि या क्षेत्रामध्ये खूप सुंदर वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. जसा मेकअप आर्टिस्ट तुम्ही बोललात, तर मेकअप आर्टिस्ट ही जेव्हा मी मेकअप करते तेव्हा मला ती माझी साधना वाटते. साधना म्हणजे माझी एक मेडिटेशन स्टेट असते ती. जेव्हा मी मेकअप करते तेव्हा आम्हालाही बाहेरून आम्ही एखाद्या हॉलला असतो आणि बाहेरून खूप आवाज असतो, गोंधळ असतो, बँड वाजतो, साऊंड वाजतो आणि खूप जास्त प्रेशर असतं की तुम्ही किती वेळात मेकअप संपवताय, झालं का. पण तो प्रेशर नाही जाणवत, कारण जेव्हा मी माझ्या प्रोफेशनला खूप एक लेवलवरती घेऊन जाते ॲज अ पॅशन म्हणून, तेव्हा ती माझी एक मेडिटेशन स्टेट असते. आणि ॲक्च्युली मी माझ्या लाईफमध्ये मी थोडीशी वेगळ्या लेवलवरती विचार करून मी माझ्या काही स्वतःला घडवतीये. सो ते मला खूप छान वाटतं की मी या क्षेत्रात आहे आणि मला माझ्या क्रिएटिव्हिटीला एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म मिळाला आणि वाव देता येतोय. आणि मी बऱ्यापैकी स्पिरिच्युअलिटीशी जास्त कनेक्ट आहे. सो मी SSY हा सिद्ध समाधी योग आहे ऋषी प्रभाकर गुरुजींचा, तो आपल्या सोलापूरमध्ये अवेलेबल आहे आणि मी तो केला. तर सो त्याची आणि या गोष्टींची मला खूप छान साथ मिळते की मी माझ्या डेली रुटीन लाईफमध्ये एक खूप बॅलन्सिंग लाईफ जगतीये. मला सांगा की हे जे तुमचं पार्लर आहे ते जे आज अपडेटेड आहे, तर ते सुरुवातीपासून तसं होत आलं का तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये ग्रोथ करत गेलात? आणि ती ग्रोथ कशी होती? आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की मला काहीतरी करायचंय, मग नेमकं ब्युटिशियन मी होणार आहे आणि पार्लर चालवणार आहे, हा विचार घरच्यांना त्यावेळी पटकीने रुचला का, आवडला का? मग त्यासाठी तुम्हाला काय? येस, आपण ज्या संस्कारातून प्रत्येक स्त्री ज्या संस्कारातून येते किंवा तिचा जो बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड जो असतो तो प्रत्येकाला सपोर्टिव्ह असतो असं नाही. तर माझं असं होतं की मला जेव्हा ब्युटिशियन व्हायचं होतं तर माझ्या डोक्यात असा विचार होता की 2 मुलांनंतर मी जर काही शिक्षण घेतलं तर मी जॉब करणार आणि जेवढं मला मुलांना घडवण्यासाठी वेळ द्यायचा होता तर तो वेळ मी तेवढा देऊ शकले नसते. सो त्यासाठी माझा विचार होता की मी स्वतः खूप क्रिएटिव्ह आहे आणि मला असं वाटत होतं की माझी क्रिएटिव्हिटी एखाद्या एज्युकेशनल फील्डमध्ये जाऊन जॉब करण्यापर्यंत मर्यादित न ठेवता मी स्वतःचा बिझनेस, स्वतःची क्रिएटिव्हिटी जिथे मी स्वतःच काम करणारी पण असेल आणि मी स्वतःच मालक पण असेल, तर असं क्षेत्र मी निवडलं जेणेकरून मी माझ्या मुलांना, फॅमिलीला आणि मी माझ्या स्वतःलाही वेळ देऊ शकेल. तर हे प्रोफेशन माझ्यासाठी खूप छान होतं. स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये मॅडमनी जसा प्रश्न विचारला की घरातून म्हणजे हे प्रोफेशन जनरली लवकर मान्य नाही होत बऱ्याचशा फॅमिलीमध्ये. सो माझ्याही फॅमिलीमध्ये तसं मान्य नव्हतं, पण जेव्हा त्यांना लक्षात येत गेलं की हे खूप वेगळ्या लेवलवरती जातंय आणि ती सगळ्यांशी कशी कनेक्ट होते आणि तिला किती नॉलेज मिळतंय आणि हे क्षेत्रही खूप चांगलं आहे. कारण बसवेश्वर तत्वामध्ये एक वाक्य असं आहे की कायकवे कैलास. तर तुमचं जे काही कार्य आहे तोच तुमचा कैलास आहे. तर काम कोणतं आहे हे कधीच मॅटर करत नाही. काम आपण कसं करतो, कुठल्या श्रद्धेने करतो, कुठल्या भावनेने करतो, हे खूप मॅटर करतं. एकूणच आपल्या लक्षात आलं असेल की सौंदर्याला अध्यात्माची जोड दिली गेल्यानंतर जीवन किती अधिक सुंदर होतं ते. आणि अध्यात्माने जे सात्विक विचार आपल्यापर्यंत येतात तर ते विचार त्या बोटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांपर्यंत दीपा मॅडम पोचवत आहेत. आणि त्यामुळे आपलं जे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे की ज्यामुळे आपल्या जीवनाची एक चांगली भारतीय मनाची एक बैठक, मग त्यासाठी तो बसवेश्वराचा पंथ असेल किंवा आपला भागवत संप्रदाय असेल किंवा चक्रधार, हा मॅटर नाहीये. पण आपण सगळे आध्यात्मिकवादी आहोत आणि भारतीय आहोत, हा खूप मोठा विचार
तुम्ही बसवेश्वर विचारमंच असतील किंवा बसवेश्वरांची वचनं असतील, बसवेश्वरांचं आपण चरित्र बघितल्यानंतर सामाजिक कार्याला त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं होतं आणि बसवेश्वरांच्या विचाराचा वारसा घेतला. मात्र ही समाजसेवा करताना मॅडमनी एक वेगळाच मार्ग ब्युटिशियन होऊन चोखाळलेला आहे. मला वाटतं की एवढी बौद्धिक डेप्थ ठेवून सजगतेने काम करणारी माणसं खूप समाजामध्ये कमी असतात. आपण पार्लरमध्ये जातो, ते आपल्याला ओढतात, खसाखसा करतात आणि जाताना पैसे दिलेले टाकतात आणि मग आपण कधी खुश असतो कधी नाखुश असतो. परंतु आलेल्या स्त्रीला मुळामध्ये ती घाईघाईतच पार्लरमध्ये आलेली असते. सुंदर होण्यापेक्षा तिला रिलॅक्स तिथं होता आलं आणि तिच्या कुटुंबामध्ये तिची जी वेळेअभावी जी थोडीफार मानसिक कुचंबना होत असेल तर ते मोकळं होण्यासाठी म्हणून पार्लर हे मला वाटतं आधुनिक ठिकाण आहे की एकत्र आल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट करत असता, त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलत असता आणि कुठेतरी तुम्ही त्यांच्या अंतरात्म्याला स्पर्श करता. तर हे जागं करण्याचं काम मला वाटतं तुम्ही तुमच्या समुपदेशनामधून करता आहात आणि Yes. स्त्रियांमध्ये एक अवेअरनेस आणण्याचं काम पण तुम्ही जे म्हणालात ना आता की बुवा मी आध्यात्मिक आणि SSYच्या माध्यमातून समुपदेशन करते, तर हे करत असताना त्या आलेल्या स्त्रियांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? जसं मी SSY बद्दल बोलले तसंच मी ॲक्च्युली माझ्या लग्नाच्या अगोदर माझं शिक्षण हे फक्त 12वी पर्यंत झालेलं. त्याच्यानंतर मी कोविडमध्ये स्पिरिच्युअल व्हॅल्यूजवरती BA केला आणि आता ॲक्च्युली मी काउन्सिलिंग आणि मेंटल हिलिंग याच्यावरती मी MAचा फॉर्म भरला आहे आणि मला यात खूप सपोर्ट मिळतोय की मी खूप चांगल्या लेवलवरती समजून घेऊ शकते प्रत्येक ह्युमन बिईंगला, नॉट ओन्ली लेडीज. कारण माझं प्रोफेशन असं असल्यामुळे आपण असं म्हणतो की मी फक्त स्त्रियांशी कनेक्ट आहे, बट मला या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त सपोर्ट होतोय की मी ह्युमन बिईंगला समजून घेऊ शकते. आणि ते हिलिंग काय असतं, म्हणजे ती ट्रीटमेंट असते एवढं आम्हाला माहिती आहे, हो. पण कोणत्या समस्येवरची ती रेमेडी आहे हे आम्हाला कळेल का? मेंटल हिलिंग म्हटलं तर शेवटी तुमचा सगळा हा आला तो थॉट थॉट प्रोसेस आणि फिजिकल प्रॉब्लेम नाही नाही, फिजिकल प्रॉब्लेम नाही. मेंटल हिलिंग म्हटल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण जो येतो तो थॉट प्रोसेस. कारण जेव्हा आपल्याकडे एक एक थॉट प्रोसेसनी आपल्यामध्ये बिलीफ तयार व्हायला लागतात, ते लिमिटेड असतात आणि लिमिटिंग बिलीफ मधून आपण आपल्या जगण्याच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या बदलत असतो नेहमी आणि लिमिटिंग जगायला लागतो बऱ्याचदा, कारण बिलीफ आहेत आपल्याकडे. सो आपल्याकडे आपण असं असतं की मेंटल हिलिंगमध्ये किंवा काउन्सिलिंगमध्ये असं होतं की आपण त्यांच्या त्या बिलीफ पॅटर्नला आपण ब्रेक करायला लागतो आणि त्यांना ते मानवी संकल्पनाचा विकास, येस, मानवी भावनाचा विचारांचा विकास हा आहे. मग याला तुम्ही आधुनिक शिक्षण म्हणाल की आध्यात्मिक आपलं प्राचीनच हे ज्ञान आहे, असं काही आपल्याला त्याच्यावर टिप्पणी करता येईल का? नक्कीच. मला कुठल्याच गोष्टींना वर किंवा असं खाली दाखवायचं नाहीये, कारण हे जे आलंय ते आपल्या भारतीय संस्कृतीतून आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं शास्त्र वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आता ते जे थॉट प्रोसेस आहे हो. त्याच्या पायऱ्या असतील बिल्टअप होण्याच्या, मग हे सगळं सायंटिफिक लेवलला ते वैज्ञानिक पद्धतीने ते डेव्हलप होत असतात. आता आजकाल काय झालंय, आहे जुनं सोनं आपल्याकडे ते आहे, पण दुसऱ्याने इंग्रजीतून सांगितल्यानंतर त्याचं सेंटर उघडलं, त्याची जाहिरात केली की ते आपल्याला पटकिनी कळतं, आवडतं, पटतं आणि आपण ते लगे अडॉप्ट पण कारण आपण करतो. ह्युमन बिईंग सोबत आपण अट्रॅक्टिव्ह बिईंग पण आहोत ना. आपण खूप लवकर नवीन गोष्टींना अट्रॅक्ट होत असतो नेहमी. तुम्ही जुन्याला नव्याची जोड देऊन जोड देऊनच आपण तो लोकांपर्यंत पोहोचवतो. नेमकं मग असं पुन्हा पार्लर, सौंदर्य, एक बैठकी व्यवसाय हा सोडून पुन्हा तुम्ही हे हिलिंग, स्पिरिच्युअल या माध्यमातून तुम्ही याचा संबंध कुठे माझ्या प्रोफेशनशी जोडणार आहात का? सौंदर्यशास्त्राशीच जोडतीये. अच्छा, नक्कीच जोडेल. कारण मला जेव्हा मेकअपच्या ऑर्डर येतात, जेव्हा ब्राईड येते किंवा तिची फॅमिली डिस्कशनला येते, तर त्यांचं असतं की 3 ते 4 महिन्यापूर्वी ते बुकिंग करतात, कधी 6 महिन्यापूर्वी बुकिंग होतं. तर जे 6 महिने आमचं कनेक्शन्स असतं त्या फॅमिलीसोबत किंवा त्या मुलीसोबत, तर ते कनेक्शन खूप सुंदर होतात. ऍक्च्युली मी याला जर बिझनेस माइंडनी जोडलं तर जेव्हा माझ्या त्या व्यक्तीसोबत ऍज अ बिझनेस रिलेटेड जर माझे कनेक्शन सुपर होत असतील तर माझा बिझनेस ऑटोमॅटिक ग्रो होतोय.
हा बिझनेस शिकू, पण समाजामध्ये असे किती टक्के लोक आहेत की जे 6-7 महिन्यापूर्वी तुमच्याकडे येतात आणि हे सगळं करतात? म्हणजे एवढे ॲडव्हान्स थिंकिंग असलेल्यांची संख्या समाजात खरंच एवढी जास्त आहे? स्टार्टिंगला नव्हती, पण आता खरंच खूप जण अवेअर झालेली आहे त्यांच्या स्किनच्या बाबतीत, त्यांच्या लाईफस्टाईलच्या बाबतीत, आणि त्यांचे बरेचसे स्वप्न घेऊन येतात, तर त्यांना ते स्वप्न रिच्युअल थ्रू पूर्ण करायचे असतात. तर बरीचशी लोक अशी आहेत, अजूनही मी म्हणते की एक 40% वर्ग असा आहे की तो 6 महिने 8 महिने जसं त्यांचा वेळ ठरतं लग्न, तर त्यावेळेत ते बुकिंग करतात. आणि आता त्यातल्या त्यात तरुण पिढी खूप अवेअर झालेली आहे की त्यांना कळतं की आता स्किन ट्रीटमेंट गरजेचे आहेत. आणि एकदा जेव्हा आपण एखाद्या मेकअप आर्टिस्टला कनेक्ट करतो, तर मेकअप आर्टिस्ट कोणते प्रोडक्ट वापरते, कसे वापरते, तिचा शेड्यूल कसा आहे, ती आपल्याशी कनेक्ट होते, तेव्हा मग बजेट ठरला जातो. ओव्हरऑल तिच्या मेकअपच्या ऑर्डर्स किती आहेत, आणि मग तो पूर्ण एक जो पॅकेज आहे तो मग ठरवला जातो. आणि मग तिथं बोलण्यामध्ये पण त्या मुलींना किंवा त्यांच्या फॅमिलीला कळतं की किती नॉलेजेबल व्यक्ती आहे समोरची, की ते तुम्हाला ऍक्च्युली खरंच काय देऊ शकते. कारण अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये पण असणं गरजेचं आहे. आपण अगदी उंच आहोत, पण आपल्याला समजून घेऊन आपली व्हॅल्यू लक्षात घेऊन आपण अगदी प्रॉपर माणसाकडे आलो हे कळण्याची समज समोरच्यांकडे पण असणं तुमच्या पण त्याच्या समजचा विचार मी का करू ना. जर मला जेव्हा व्यक्ती एखादा कनेक्ट होतोय आणि मला कळतंय की तो कुठल्या लेवलवरती आहे, सपोज तो या लेवलवरती आहे आणि आता मी सध्या या लेवलवरती आहे, सो मला याच्याशी कनेक्ट व्हायला मला या लेवलवर यावंच लागणार आहे. अच्छा, जेव्हा मी या लेवलवर येते, मी थोडी थोडी पुढे सरकते, तेव्हा तो ऑटोमॅटिक थोडासा वर सरकतो, कारण त्याला इथून नॉलेज मिळालंय. तो इथे सरकला की मला इथे जायला मला नाही वेळ लागणार, कारण ऑलरेडी मी इथे होते. तुमच्या त्या प्रवासात मग अडथळे नाहीयेत, कारण मी जर अडथळ्यांचा विचार केला तर मला अडथळे येणार. फ्लुएंटली होतो, खूप फ्लुएंटली. बरं, आपल्याला एक बेसिकली ब्युटिशियन व्हायचं असेल तर ज्या हा कार्यक्रम बघत असलेल्या अनेक युवती असतील, करिअरिस्ट मुली असतील की बुवा मला काहीतरी करायचंय असं तुमच्यासारखं मनामध्ये, तर त्या मुलींनी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं, आणि अशा इन्स्टिट्यूट काही सोलापुरात आहेत का किंवा पुण्यात आहेत का, हे जरा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. अशा इन्स्टिट्यूट सोलापूरमध्ये पण आहेत. बऱ्याच माझ्या अगोदर ज्या काही बऱ्याच मोठ्या मोठ्या ब्युटिशियन्स आहेत सोलापूरमध्ये, मेकअप आर्टिस्ट, त्याही करतात, मीही करते. सोलापूरमध्ये असे बरेचसे सेंटर आहेत जिथे तुम्हाला प्रोफेशनली स्किन ट्रीटमेंट, पार्लर, जसं आता मोस्टली पार्लर हा शब्द खूप जास्त कॉमन आहे, पण माझ्या ठिकाणी मी माझ्या रुटीन लाईफमध्ये मी याला स्किन ट्रीटमेंट किंवा क्लिनिक सेंटर असं बोलते बऱ्याचदा. कारण मला पार्लरपेक्षा माझं क्लिनिक खूप मॅटर करतं, कारण मी तिथे ट्रीटमेंट करते. फील्ड भरे माझी मेडिकल फील्ड नाहीये, पण मी शेवटी शिकून तिथपर्यंत आली आहे, तर मी तिथे क्लिनिकली काम करते, तर तो माझा क्लिनिकच आहे. सो असे खूप सारे सेंटर सोलापूरमध्ये आहेत जिथे आताच्या तरुण युवती किंवा बऱ्याचशा ज्या काही इच्छुक व्यक्ती आहेत त्या तिथे नक्कीच ट्रेनिंग घेऊ शकतात. सोलापूरच्या बाहेर देखील पुण्या, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रोफेशनली सेंटर चालत आहेत. आज डिजिटल वर्ल्डमुळे बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पण खूप सारे कोर्सेस आहेत. अशी खूप सारी नावं आहेत, आपण सर्च करू तेवढं कमी आहे. शेवटी प्रत्येकाची आवड ही मॅटर करते की मला कोणाकडे शिकायचं आहे. म्हणजे त्याचा बेस काय असतो, म्हणजे जसं हेअर ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, असे त्याचे स्ट्रीम काय आहेत बेसिक? ब्युटी पार्लर हा एक मेन झाला. याच्यामध्ये तुम्ही सगळं एकत्र शिकून एकाच ठिकाणी एकाच रूफ खाली पण तयार करू शकता, किंवा जसं आता डॉक्टर एखादा BMS होतोय, BHMS होतोय, BDS होतोय आणि त्याच्यानंतर मग तो स्पेशलायझेशन करतो, तसं इथे पण आहे की तुम्ही फक्त हेअरमध्ये जाताय तर त्याला ट्रायकोलॉजी म्हणतात. मग त्या ट्रायकोलॉजीमध्ये काय येतं की तुम्ही हेअर समजून घेताय, हेअरची स्ट्रेंथ, हेअरचं स्ट्रक्चर, आणि मग हेअरची ग्रोथ कशी असते, फॉल का होतो, डॅन्ड्रफ, ह्या सगळ्या गोष्टी हेअरमध्ये जातात. बरीचशी लोक फक्त हेअरमध्ये त्यांचं वेगवेगळं क्षेत्र निर्माण करतात, काही लोक फक्त स्किनमध्ये जातात, काही लोक ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून जातात, काही किंवा बरीचशी लोक फक्त एका रूफ खाली बरंच काही करतात. या व्यवसायामध्ये विश्वासार्हता हा महत्त्वाचा भाग आहे. तर जेव्हा एखादा स्त्री आपल्याकडे येते आणि ती स्वतःला तुमच्या हवाली करून टाकते ॲक्च्युली, की काय करायचं ते करा, की तुम्हाला जास्त कळतं, माझ्यासाठी जे बेटर आहे ते तुम्हीच करू शकता, हा तिचा विश्वास टिकवणं एक चॅलेंज आहे असं वाटत नाही हा व्यवसाय किंवा एकूणच हे प्रोफेशन? म्हणजे
नाही, मला मी असा कधी विचार नाही केला की माझ्यासाठी जेव्हा एखादा क्लायंट येतो आणि तो क्लायंट पूर्ण 100% आपल्याकडे सरेंडर असतो की जे आहे ते आता तुम्ही ट्रीटमेंट करा, कारण शेवटी आपल्या नॉलेज आहे म्हणून तो आपल्याकडे आलेला असतो, जे काही ट्रीटमेंट्स असतील त्यासाठी. तर मला असं कधी चॅलेंजिंग नाही वाटलं. माझ्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी असते की त्या स्किनवर मी काय करू शकते. एखादा असा विशेष अनुभव तुम्हाला कधी आला की जो आपण प्रेक्षकांना सांगू शकू पार्लर मधला? म्हणजे एक्झॅक्ट कशा संदर्भात? किंवा दीर्घकाळ तुमच्या स्मरणामध्ये ते राहिलं, किंवा एखादी अशी एक्स्ट्रॉर्डिनरी व्यक्ती आली तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला म्हणजे एकूणच तुम्ही त्याचा ओव्हरऑल हे केला? येस, असे खूप सारे आहेत. तुम्ही फक्त एक विचारताय. असे खूप सारे आहेत. बिकॉज ऑफ आपण जेव्हा कनेक्ट होतो क्लायंट सोबत, तेव्हा मी कशी कनेक्ट होती आणि आमचा त्या क्लायंट सोबतचा बॉन्ड कसा तयार होतो, याच्यामुळे तुमच्यासोबत खूप सारे मॅजिक घडायला लागतात लाईफमध्ये. आणि त्यांनी मला फक्त एक विचारलं, माझ्यासोबत असे खूप सारे आहेत. मी खूप साऱ्या लोकांना असं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये गाईड केलेलं आहे, त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये गाईड केलेलं आहे, आणि ती लोक खूप 1 to 1 ओपन होऊन कनेक्ट होतात. सो अशी एक व्यक्ती आहे माझ्यासमोर की त्यातल्या त्यात सांगण्यासारखी, की तिने मला फक्त एकदा विचारलं होतं की ताई मला काहीतरी करायचंय. सो मग मी तिला विचारलं की तुला काय काय येतं, तुला काय आवडतं. सर तिच्या आवडी मी विचार करून मग तिला त्या आवडीनुसार गाईड केलं, आणि आज ती पुण्यामध्ये टॉप 1 मध्ये मेहंदी आर्टिस्ट आणि टॅटू आर्टिस्ट आहे. व्यवसाय कोणताही असो, चालवणारी जर ती स्त्री असेल तर त्या व्यवसायामधून अनेक स्त्रियांना ती उभं करू शकते, हा विश्वास आज आपल्याला दीपा मॅडमकडे बघितल्यानंतर जरूर येतो. दुर्गेचं हे रूप आपण पाहिलं की केवळ बाह्य सौंदर्याला महत्त्व न देता आपल्या विचाराचं, आत्म्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्या आध्यात्मिक मार्गाने स्वतःच्या विचाराची वाटचाल करतायत. आणि वर हातामध्ये सुंदर असा ब्रश घेतलेला आहे की जे सादर करायचं ते छान सुंदरच असलं पाहिजे, डोळ्याला मनाला आनंद देणारं आणि सगळ्यांचं मानसिक आरोग्य जपणारं. तर आज दीपा मॅडम आपल्याकडे आल्या, त्यांनी त्यांच्या क्षेत्रातल्या खूप डीपमध्ये जाऊन गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल आपण या चॅनलतर्फे मी मॅडम आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.